Hello students, today we are going to learn about capital budgeting, which is a topic of S5 BCom semester 3 management accounting. So first of all, let us understand the meaning of capital budgeting. It is a managerial tool, right? So it is not a financial accounting tool, it is a management accounting tool. One duty of a financial manager is to choose investments with satisfactory cash flows and rate of return. So what is cash flow? Cash flow means whatever earning you are going to get from any project or from any investment, that is called as cash inflow, and whatever you are going to incur, you are investing on that project, that is called as cash outflow. So whenever you incur something, you expect some rate of return. म्हणजे तुम्ही काहीतरी गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला रिटर्नची अपेक्षा असते, त्याच्या बदल्यात तुम्हाला इन्कम मिळावा, प्रॉफिट मिळावा अशी अपेक्षा असते, तर त्याला रेट ऑफ रिटर्न असं आपण म्हणतो. Therefore, a financial manager must be able to must be able to decide whether an investment is worth undertaking and be able to choose intelligently between two or more alternatives. म्हणजेच एखादी गुंतवणूक केल्याच्या नंतर ती गुंतवणूक बरोबर आहे का, त्यातनं आपल्याला एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न मिळणार आहे का, किंवा दोन किंवा आणखी पर्याय तुमच्या समोर जर उपलब्ध असतील तर त्यापैकी कुठला पर्याय निवडायचा हे काम फायनान्शियल मॅनेजरला करावं लागतं. So to do this, a sound procedure to evaluate, compare and select project is needed, and this procedure is called as capital budgeting. म्हणजे यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे बघा. इव्हॅल्युएशन, जे प्रोजेक्ट्स आपल्या समोर आहेत त्यांचं इव्हॅल्युएशन करायचं, म्हणजेच त्याचं मूल्यमापन करायचं. त्यानंतर त्यांचं कंपॅरिझन करायचं, म्हणजे 2, 3, 4 प्रोजेक्ट जे काय असतील त्यांची तुलना करायची. आणि त्यानंतर काय आलं, सिलेक्शन. त्या प्रोजेक्ट पैकी जो प्रोजेक्ट आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न देणारा वाटतोय आणि जास्तीत जास्त प्रॉफिटेबल वाटतो आहे, तर तो प्रोजेक्ट आपल्याला सिलेक्ट इथे करायचा आहे, राईट. तर या सगळ्या प्रोसिजरला म्हणायचं कॅपिटल बजेटिंग. तर मुळात गरज काय कॅपिटल बजेटिंगची. Faced with limited sources of capital, management should carefully decide whether a particular project is economically acceptable. आपल्याकडे जे कॅपिटलचे सोर्सेस आहेत, भांडवलाचे जे काही पर्याय उपलब्ध आहेत, स्रोत उपलब्ध आहेत, ते मर्यादित असतात आणि म्हणून जास्तीत जास्त फायदेशीर प्रोजेक्ट कुठला आहे हे आपल्याला ठरवावं लागतं. In the case of more than one project, management must identify the projects that will contribute most to the profit and consequently to the value or wealth of the firm. म्हणजे केवळ त्यातून प्रॉफिट मिळून उपयोग नाही, तर त्यामुळे जी तुमची कंपनी आहे किंवा तुमचा जो बिझनेस आहे त्या बिझनेसची नेट वर्थ म्हणजे त्याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू सुद्धा वाढली पाहिजे हे बघावं लागतं. This is why we need capital budgeting. Capital budgeting is investment decision making as to whether a project is worth undertaking. Capital budgeting is basically concerned with the justification of capital expenditure. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय हे आपण FY BCom मध्ये शिकलो आहोत की ज्यावेळेला आपण एखादी फिक्स्ड असेट खरेदी करतो, एखादी मोठी गुंतवणूक करतो, त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो की ज्याचा बेनिफिट हा लॉंग टर्म बेनिफिट आहे, 1 वर्षापेक्षा अधिक काळाचा बेनिफिट आहे. तर असं जे काय कॅपिटल एक्सपेंडिचर तुम्ही करताय त्याचं जस्टिफिकेशन म्हणजे ते कसं योग्य आहे हे ठरवणं म्हणजे कॅपिटल बजेटिंग. So what does it involve? It involves planning and justifying large expenditures on long term project. इथं शॉर्ट टर्म प्रोजेक्टचा विचार केला जात नाही, तर आपण लॉंग टर्म प्रोजेक्टचा विचार करतो. 3 प्रकारचे प्रोजेक्ट आपल्याला इथे सांगितलेले आहेत. पहिला आहे रिप्लेसमेंट प्रोजेक्ट. रिप्लेसमेंट म्हणजे काय, तर समजा तुमच्याकडे ऑलरेडी फॅक्टरी आहे ए या ठिकाणी आणि ती फॅक्टरी आता तुम्हाला पाडायची आहे आणि तुम्हाला तिथं नवीन फॅक्टरी उभी करायची. एक्सपान्शन, तुमची ए या ठिकाणी ऑलरेडी फॅक्टरी आहे पण त्याच्याच बाजूला तुम्ही बी या ठिकाणी आणखीन एक फॅक्टरी उभी करणार आहात किंवा ए चीच फॅक्टरी जी आहे तीच तुम्ही एक्सटेंड करणार आहात, वाढवणार आहात, तर त्याला एक्सपान्शन असं म्हटलं जाईल. किंवा तुमच्याकडे पी हा प्रॉडक्ट ऑलरेडी तुम्ही बनवताय प्लस तुम्ही त्याच्याशी संबंधित असणारा क्यू हा प्रॉडक्ट पण बनवणार आहात, म्हणजे तुम्ही प्रोडक्शन लाईनचा विस्तार करणार आहात,
तर त्याला सुद्धा एक्सपान्शन असं म्हटलं जाईल. न्यू व्हेंचर, तुम्ही नवीनच काहीतरी एकदम अचानक गुंतवणूक कशामध्ये तरी करणार आहात. म्हणजे समजा तुमची ऑइलची फॅक्टरी आहे आणि तुम्ही अचानक सोपच्या बिझनेस मध्ये आलात, तर ते न्यू व्हेंचर झालं किंवा त्याला डायव्हर्सिफिकेशन असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये कॅपिटल बजेटिंग किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे ते केलं जातं आणि त्यासाठी आपण कॅपिटल बजेटिंग शिकणार आहोत. सो या बिझनेस प्रोजेक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा वैशिष्ट्य काय आहेत बघूया. Capital projects have increasing risk according to whether they are replacements, expansions or new ventures. आता तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो रिप्लेसमेंटचा आहे की एक्सपान्शनचा आहे की नवीन व्हेंचर तुम्ही एक्सेप्ट करणार आहात, त्याच्यावरती काय अवलंबून आहे, रिस्क अवलंबून आहे. आता याच्यामध्ये तुम्ही न्यू व्हेंचर करणार असाल तर सगळ्यात जास्त त्यामध्ये रिस्क आहे. स्टँड अलोन प्रोजेक्ट हॅज नो कॉम्पिटिंग अल्टरनेटिव्ह. जे स्टँड अलोन प्रोजेक्ट्स असतात त्याला कुठलाही कॉम्पिटिंग अल्टरनेटिव्ह म्हणजे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह प्रोजेक्ट असा त्याला कुठला नाहीये. या उलट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह प्रोजेक्ट्स इन्व्हॉल्व सिलेक्टिंग वन प्रोजेक्ट फ्रॉम अमंग टू और मोर अल्टरनेटिव्ह. म्हणजे समजा तुम्ही आता नवीन फॅक्टरी उभी करणार आहात, तर नवीन फॅक्टरी उभी करताना तुमच्याकडे ऑप्शन आहे की ती फॅक्टरी मालवणला उभी करायची आहे का कुडाळला उभी करायची आहे की कणकवलीला उभी करायची आहे. तर हे सगळं काय झालं, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह प्रोजेक्ट झाले. नाउ देयर आर डिफरंट टेक्निक्स की हे कॅपिटल बजेटिंग म्हणजेच तुमचा जो डिसिजन आहे तो बरोबर आहे की नाही हे कसं ठरवायचं, तर त्याच्यासाठी काही टेक्निक्स अवेलेबल आहेत. पहिलं टेक्निक आहे पे बॅक पीरियड मेथड. यामध्ये काय केलं जाईल, शॉर्ट मध्ये इथे लिहिलेलं आहे, पुढे आपण एक्सप्लेन करणार आहोत. हाऊ मेनी इयर्स टू रिकव्हर इनिशियल कॉस्ट. म्हणजे तुम्ही जी गुंतवणूक केलेली आहे सुरुवातीला, समजा एखादी मशिनरी खरेदी केली 10 लाख रुपयाची, तर ते 10 लाख रुपये वसूल कधी होणार हा शब्द लक्षात ठेवा. वसूल केव्हा होणार, किती वर्षामध्ये तो वसूल होणार, किती कालावधीमध्ये वसूल होणार, त्याला काय म्हणतात, पे बॅक पीरियड. दुसरा आहे नेट प्रेझेंट व्हॅल्यू. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ इनफ्लोज लेस आउटफ्लोज म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू. आता तुम्ही जो काय खर्च केलाय त्याला म्हणतात आउटफ्लो आणि भविष्यामध्ये तुम्हाला जो काय इन्कम त्यातून मिळणार आहे त्याला म्हणतात इनफ्लो. आणि त्याची प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे त्याची टाइम व्हॅल्यू. इनफ्लो मिळणार आहे कधी, भविष्यामध्ये मिळणार आहे. समजा 2020 मध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली आहे, तर मला 2021, 22, 23, 24, 25, 26 अशी पुढची 6 वर्ष मला इनफ्लो मिळणार आहे. तर एक वर्षानंतर म्हणजे 2021 मध्ये समजा मला 50,000चा इनफ्लो मिळणार आहे, तर त्याची आता व्हॅल्यू काय असेल. 2022 मध्ये मला 40,000 रुपये मिळणार आहे, तर त्याची आताची व्हॅल्यू काय असणार आहे. तर ती प्रेझेंट व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आणि या दोन प्रेझेंट व्हॅल्यू मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू. आणि ही नेट प्रेझेंट व्हॅल्यू किती आहे याच्यावरती तो प्रोजेक्ट ऍक्सेप्ट करायचा का रिजेक्ट करायचा, तो स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा, ह्याचा डिसिजन आपला ठरवता येतं. नेक्स्ट टेक्निक इज इंटरनल रेट ऑफ रिटर्न. त्याला शॉर्टकट मध्ये म्हणतात IRR. प्रोजेक्ट्स रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. सो या इन्व्हेस्टमेंट वरती तुमचा रेट ऑफ रिटर्न किती आहे हे ठरवणं म्हणजे IRR. चौथा टेक्निक आहे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. रेशिओ ऑफ प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ इनफ्लोज टू आउटफ्लोज. म्हणजे जे आपण NPV मेथड मध्ये इनफ्लो आणि आउटफ्लोची प्रेझेंट व्हॅल्यू काढतो त्याचा हा रेशिओ आहे. आणि या मेथड मध्ये तुम्हाला पेबॅक पीरियड संपल्याच्या नंतर सुद्धा पुढे किती प्रॉफिटेबिलिटी होते हे या मेथड मध्ये कन्सिडर केलं जातं. आणखीन एक मेथड आहे ऍव्हरेज रेट ऑफ रिटर्न किंवा अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न, ती पण आपण पुढे बघणार आहोत. सो पहिली मेथड आहे पेबॅक पीरियड मेथड. पेबॅक पीरियड इज द टाइम इट टेक्स टू रिकव्हर. मगाशी म्हटल्याप्रमाणे वसुलीसाठी अर्ली कॅश फ्लोज. अर्ली म्हणजेच इनिशियल कॅश आउटफ्लो जो आहे, तुम्ही जी कॉस्ट इन्व्हेस्ट केलेली आहे तर ती कॉस्ट तुमची वसूल केव्हा होणार, किती कालावधीत होणार, दॅट मीन्स पेबॅक पीरियड. सो पेबॅक पीरियड इज इक्वल टू एक्सपेक्टेड नंबर ऑफ इयर्स रिक्वायर्ड टू रिकव्हर अ प्रोजेक्ट कॉस्ट. एक्सपेक्टेड नंबर ऑफ इयर्स, किती वर्ष लागतील हे तुम्ही अगोदरच कॅल्क्युलेट करता आहात म्हणून तिथे एक्सपेक्टेड असं म्हटलेलं आहे.
जर शॉर्टर पेबॅक पिरियड असेल, कमीत कमी पेबॅक पिरियड असेल तर ते बेटर आहे. समजा दोन प्रोजेक्ट्स आहेत, दोन पर्याय तुमच्या समोर आहेत, ए आणि बी. आता दोन्ही मध्ये तुम्ही 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि ए या प्रोजेक्ट मधनं 5 लाख रुपये वसूल व्हायला तुम्हाला लागतात 4 वर्ष लागतात आणि बी ह्या प्रोजेक्ट मधनं हे पैसे वसूल व्हायला 4 वर्ष आणि पुढे 6 महिने लागतात. सो इथे ए हा प्रोजेक्ट बेटर आहे. कळलं की पेबॅक पिरियड ह्याचा कमी आहे. सो शॉर्टर पेबॅक इज बेटर. सो डिसिजन रूल्स इथं आपल्याला दिलेले आहेत. स्टँड अलोन प्रोजेक्ट म्हणजे सिंगल प्रोजेक्ट असेल तिथं कंपॅरिझनला दुसरा प्रोजेक्ट नाहीये तर काय करायचं. वेन पेबॅक पिरियड इज लेस दॅन पॉलिसी मॅक्झिमम, तुम्ही ठरवलेलं आहे की मॅक्झिमम पेबॅक पिरियड अमुक इतका आहे आणि त्याच्यापेक्षा ह्यांचा पेबॅक पिरियड कमी आहे तर तो प्रोजेक्ट ऍक्सेप्ट करायचा. या उलट तुमच्या ऑर्गनायझेशनने ठरवलेलं आहे की मॅक्झिमम पेबॅक पिरियड अमुक इतका असला पाहिजे आणि त्याऐवजी तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याचा पेबॅक पिरियड जास्त असेल तर मग काय करायचा, हा प्रोजेक्ट रिजेक्ट करायचा. आणि मग अशा उदाहरणासारखं म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह प्रोजेक्ट जर असतील म्हणजे तुमच्या समोर दोन पर्याय आहेत ए आणि बी, तर पेबॅक पिरियड ए चा समजा कमी आहे बी पेक्षा तर ए ऍक्सेप्ट करायचा. या उलट जर बी चा पेबॅक पिरियड जास्त असेल, बी चा पेबॅक पिरियड ए पेक्षा कमी असेल तर आपण बी हा प्रोजेक्ट निवडणार. या केस मध्ये काय आहे, ए चा पेबॅक पिरियड हा बी पेक्षा कमी आहे म्हणून इथं ए निवडलेला आहे. इथं ही कंडिशन जर असेल तर इथे आपण बी निवडणार. या मेथडचे ऍडव्हान्टेजेस, इट इज क्विक अँड इझी टू अप्लाय. पटकन कॅल्क्युलेशन करता येतं, इझी आहे, इनफ्लोची बेरीज करायची आणि आपण पेबॅक पिरियड कॅल्क्युलेट करायचा. सर्व्स ॲज रफ स्क्रीनिंग डिव्हाइस, परंतु या मेथड मध्ये प्रेझेंट व्हॅल्यू जी आहे ती कन्सिडर केली जात नाही. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ इनफ्लो is not considered. जर तुम्हाला याची प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी दुसरी मेथड आहे, तिला म्हणतात डिस्काउंटेड पेबॅक पिरियड मेथड. ओके, पण ही जी आपण साधी पेबॅक पिरियड मेथड बघितली त्यामध्ये त्याची प्रेझेंट व्हॅल्यू कन्सिडर केली जात नाही म्हणून याला काय म्हणतात, रफ स्क्रीनिंग डिव्हाइस. एक साधारण अंदाज थोडक्यात यावरून घेतला जातो. वीकनेसेस, मी मगाशी सांगितलं, as I have earlier said that this does not consider the present value of the money or your inflows and ignores cash flows after payback period. पेबॅक पिरियड संपल्याच्या नंतर पुढे किती इन्कम मिळणार आहे हा कन्सिडर केलेला नाही. मगाशी जसं म्हटलं की ए आणि बी हे दोन प्रोजेक्ट होते, दोन्ही मध्ये सुद्धा 5 लाख रुपये आपण गुंतवले होते आणि हे 4 वर्षांमध्ये वसूल झाले. बी चे पैसे 4 वर्ष 6 महिन्यामध्ये वसूल झाले 5 लाख रुपये. पण त्याच्या पुढे ए चं जे काय लाईफ आहे, ए चं लाईफ अजून पुढे 3च वर्ष शिल्लक राहिलेलं आहे आणि पुढच्या 3 वर्षात त्यातून तुम्हाला फक्त 2 लाख रुपये मिळाले आणि बी चं लाईफ मात्र पुढे 6 वर्ष शिल्लक राहिलेलं आहे आणि बी मधून तुम्हाला पुढे 6 लाख रुपये मिळणार आहेत. मग कुठला प्रोजेक्ट बेटर आहे अशा केसेस मध्ये, तर हा प्रोजेक्ट इथे बेटर असू शकतो. पण आपण जर केवळ या कालावधीवरती जर गेलो आणि आपण हा डिसिजन घेतला की ए हा प्रोजेक्ट बेटर आहे तर आपला निर्णय चुकेल. कारण इथून पैसे किती मिळतात बघा, हे 5 लाख रुपये वसूल झाले 4 वर्षात आणि पुढे पुन्हा 2 लाख रुपये मिळाले. सो टोटल किती रुपये मिळाले आपल्याला, 6 लाख रुपये मिळाले. 6 lakh rupees, right? So पहिले wait again I am mistaking. पहिले 5 लाख रुपये आणि हे 2 लाख रुपये, सो 7 लाख रुपये मिळाले. आणि या केस मध्ये किती मिळाले बघूया, पहिले 5 लाख रुपये मिळाले आणि हे 6 लाख रुपये, सो मिळाले किती पैसे, 11 लाख रुपयाचा इथे
इनफ्लो आहे. मग बेटर कुठला प्रोजेक्ट आहे, तर इथे आपण बी हा प्रोजेक्ट बेटर आहे असं आपण म्हणू शकतो. पण म्हणजेच काय, नुसता पेबॅक पिरियड चेक केला, ह्या दोघांचं नुसतं कंपॅरिझन केलं आणि डिसिजन घेतला की ए हा प्रोजेक्ट स्वीकारायचा आहे, तर तो डिसिजन चुकू शकतो. राईट. पुढची मेथड बघूया. नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड. Net present value is the sum of the present values of a project's cash flows at the cost of capital. Cost of capital म्हणजे थोडक्यात रेट ऑफ इंटरेस्ट असतो. जो करंट मार्केटमध्ये इंटरेस्टचा रेट चालू आहे त्याला कॉस्ट ऑफ कॅपिटल असं म्हटलं जातं. आणि त्या रेटला तुमची प्रेझेंट व्हॅल्यू किती येते प्रोजेक्टची, कॅश फ्लोची, ती प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते. आणि अशी इनफ्लोची सगळी प्रेझेंट व्हॅल्यू आणि आउटफ्लोची प्रेझेंट व्हॅल्यू याचं कंपॅरिझन केलं जातं. आणि त्या कंपॅरिझन मध्ये जर नेट प्रेझेंट व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त असेल तर मग तुम्ही तो प्रोजेक्ट स्वीकारू शकता. A project's NPV is the net effect that is expected to have on the firm's value. की हा नेट प्रेझेंट व्हॅल्यू जी आहे ती असायला पाहिजे. म्हणजे असायला पाहिजेचा अर्थ काय, तर 0 पेक्षा कमी नको. म्हणजेच नेट प्रेझेंट व्हॅल्यू काहीतरी तिथे असायला पाहिजे. टू मॅक्झिमाइज शेअरहोल्डर्स वेल्थ, सिलेक्ट द कॅपिटल स्पेंडिंग प्रोग्राम विथ द हायेस्ट एनपीव्ही. ज्या प्रोजेक्टची नेट प्रेझेंट व्हॅल्यू ही हायेस्ट असेल तो प्रोजेक्ट आपण इथे निवडायला हवा. सो अगेन डिसिजन रूल्स. जर नेट प्रेझेंट व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त असेल तरच प्रोजेक्ट ऍक्सेप्ट करायचा. आणि जर नेट प्रेझेंट व्हॅल्यू 0 पेक्षा कमी असेल तर प्रोजेक्ट रिजेक्ट केला जाईल. जर कंपॅरिझन साठी तुमच्याकडे 2-3 पर्याय आहेत, तुमच्याकडे चॉईस आहेत, तर त्या चॉईस पैकी ज्या प्रोजेक्टची प्रेझेंट व्हॅल्यू ही जास्त असेल तो प्रोजेक्ट निवडायचा आहे. समजा आपल्याकडे 2 प्रोजेक्ट आहेत असं समजूया, पी आणि क्यू. आता पी मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलेले पैसे आहेत 10 लाख रुपये. आणि क्यू मध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट केले 10 लाख रुपये. राईट. आता यामध्ये तुम्ही ह्याची म्हणजे आउटफ्लो जो आहे, आउटफ्लोची प्रेझेंट व्हॅल्यू ही सेम येईल, कारण आउटफ्लोला 1 ने गुणलं जातं. सो 10 लाख गुणिले 1 म्हणजे 10 लाख ही आउटफ्लोची प्रेझेंट व्हॅल्यू झाली. राईट. आणि इनफ्लो जो आहे, समजा पी या प्रोजेक्टचा इनफ्लो आणि त्याला तुम्ही त्या कॉस्ट ऑफ कॅपिटलच्या रेटनी मल्टिप्लाय केलं जातं, त्याची बेरीज केली जाते. हे सगळं करून त्याची नेट प्रेझेंट व्हॅल्यू, समजा इथे आपल्याला नेट प्रेझेंट व्हॅल्यू आलेली आहे, आपण गृहीत धरू की 14 लाख रुपये त्याची नेट प्रेझेंट व्हॅल्यू आलेली आहे. आणि क्यू ची नेट प्रेझेंट व्हॅल्यू जर इथे आणखी 12 लाख रुपये आलेली असेल तर तुम्ही ह्याचं कंपॅरिझन करता आणि ही जर व्हॅल्यू जास्त असेल, ह्याची व्हॅल्यू सगळ्यात जास्त येईल, इनफ्लोची नेट प्रेझेंट व्हॅल्यू ही जास्त असल्यामुळे हा प्रोजेक्ट इथे स्वीकारला जाईल. नेक्स्ट मेथड आहे इंटरनल रेट ऑफ रिटर्न. A project's IRR is the return it generates on the investment of its cash outflows. जो तुमचा कॅश आउटफ्लो आहे म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंट वरती तुमचा रिटर्न किती आहे, तर त्या रिटर्नचा रेट म्हणजे काय आहे, इंटरनल रेट ऑफ रिटर्न आहे. So the IRR is the interest rate that makes the project's NPV 0. मगाच्या केस मध्ये आपण बघितलं की NPV 0 पेक्षा जास्त असायला पाहिजे. तर IRR म्हणजे असा रेट आहे की ज्या रेटला NPV 0 असेल. राईट. फाइंडिंग IRRs usually requires an interactive trial and error technique. तर इथं काय करायला लागतं, तुम्ही आधी काही एक रेट गृहीत धरता, त्या रेटला कॅल्क्युलेशन करता आणि बघता NPV 0 येतोय का, तर तो तसा नाही आला, पुन्हा दुसरा रेट घ्यायचा, पुन्हा तिसरा रेट घ्यायचा, चौथा रेट घ्यायचा. सो ही काय आहे, ट्रायल अँड एरर मेथड आहे. याच्या स्टेप्स बघूया. गेस ॲट द प्रोजेक्ट्स IRR. पहिल्यांदा गेस करायचं, एक अंदाजे कुठला तरी एक रेट घ्यायचा. कॅल्क्युलेट द प्रोजेक्ट्स NPV युझिंग दिस इंटरेस्ट रेट. मग NPV कॅल्क्युलेट करायची इनफ्लोची. Then if NPV is 0, the guessed interest it is project's IRR. जो काय रेट तुम्ही इथे गेस केलेला आहे पहिल्या स्टेप मध्ये तो करेक्ट असेल. पण NPV 0 पेक्षा जास्त आला तर काय करायचं, पुन्हा हायर इंटरेस्ट रेट घ्यायचा
आणि NPV 0 पेक्षा कमी आला तर काय करायचं, लोअर इंटरेस्ट रेट घ्यायचा आणि पुन्हा कॅल्क्युलेशन करायचं. जोपर्यंत NPV 0 तुम्हाला सापडत नाही तोपर्यंत इंटरेस्ट रेट तुम्हाला कॅल्क्युलेट करत राहावा लागतो. आता अर्थात मोठमोठी सॉफ्टवेअर्स असल्यामुळे हे कॅल्क्युलेशन काही तितकंसं अवघड राहिलेलं नाहीये, पण ज्या वेळेला मॅन्युअल कॅल्क्युलेशन्स केली जात होती तेव्हा मात्र ही मेथड अतिशय कठीण मेथड होती. आता यामध्ये डिसिजन रूल्स काय आहेत बघूया. इफ IRR is more than cost of capital then you have to accept. If IRR is less than cost of capital then reject. या प्रोजेक्टचा IRR करंट कॉस्ट ऑफ कॅपिटल पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ऍक्सेप्ट करायचा. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट जी केलेली आहे ती इन्व्हेस्टमेंट वरचा समजा व्याजाचा दर जो आहे तो व्याजाच्या दरापेक्षा तुम्हाला रिटर्न जास्त मिळणार आहेत, रिटर्नचा रेट जास्त असेल तर तुम्ही प्रोजेक्ट ऍक्सेप्ट करायचा. आणि सेकंड केस मध्ये काय आहे, तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्हणजे कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंट वरची कॉस्ट ही जर जास्त असेल म्हणजेच त्याचा इंटरेस्ट रेट जास्त आहे आणि तुम्हाला त्यातनं मिळणारे रिटर्न्स म्हणजे त्यातनं मिळणारा मोबदला, त्यातनं मिळणारा प्रॉफिट जो आहे तो कमी असेल तर मात्र तो प्रोजेक्ट काय केला जाईल, रिजेक्ट केला जाईल. आणि समजा दोन म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह प्रोजेक्ट्स आहेत, दोन पर्याय तुमच्या समोर उपलब्ध आहेत. त्या पर्यायांपैकी ज्या पर्यायाचा इंटरेस्ट रेट किंवा IRR जो आहे तो जास्त असेल तो प्रोजेक्ट आपल्याला निवडायचा आहे. आता या मेथडची लिमिटेशन्स बघूया. अनयुज्युअल प्रोजेक्ट्स कॅन हॅव मोर दॅन वन IRR. काही प्रोजेक्ट्स काय असू शकतो, एकापेक्षा जास्त IRR सुद्धा येऊ शकतो. The number of positive IRRs to a project depends on the number of sign reversals to the project's cash flows. प्रोजेक्टचा कॅश फ्लो हा कमी जास्त वगैरे सुद्धा होऊ शकतो, त्यामुळे पॉझिटिव्ह IRR तुम्हाला मिळू शकतो. IRR method implicitly assumes cash inflows will be reinvested at the project's IRR. For projects with extremely high IRRs, this is not possible. सो IRR मेथड ही प्रत्येक वेळेला आपल्याला अप्लाय करणं शक्य होईलच असं नाही. जिथं जिथं प्रोजेक्ट मधली जी इन्व्हेस्टमेंट रिइन्व्हेस्टमेंट केली जाते तिथं तुम्ही ही मेथड अप्लाय करू शकता. ज्या प्रोजेक्ट्स मध्ये हाय IRR असेल त्या प्रोजेक्ट मध्ये अशी रिइन्व्हेस्टमेंट जी आहे ती पॉसिबल असेलच असं नाही. नेक्स्ट मेथड आहे, चौथी मेथड आहे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. शॉर्ट फॉर्म मध्ये काय वापरलं जाईल, PI. The profitability indexed or PI method compares the present value of future cash inflows with the initial investment. Therefore, the PI is the ratio of the present value of cash flows, PVCF म्हणजे present value of cash flow to the initial investment of the project. So PVCF म्हणजे काय, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश फ्लोज डिवायडेड बाय इनिशियल इन्व्हेस्टमेंट. किंवा नुसतं इथं PVCF च्या ऐवजी नुसतं PV लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं, PV डिवायडेड बाय इनिशियल इन्व्हेस्टमेंट, राईट. असा आपण फॉर्म्युला आपण इथे लिहू शकतो. Decision rules. In this method, a project with a PI greater than 1 is accepted. PI किती असला पाहिजे, एक पेक्षा जास्त असला पाहिजे. जर एक पेक्षा कमी PI असेल तर मात्र प्रोजेक्ट रिजेक्ट केला पाहिजे. Note that the PI method is closely related to the NPV approach. म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड जी आहे त्याच्यावरतीच ही मेथड अवलंबून आहे. In fact, if the NPV is positive, then the PI will be greater than 1. म्हणजे जर नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड तुम्ही ऑलरेडी वापरलेली असेल आणि त्याच्यामध्ये NPV तुमचा पॉझिटिव्ह आहे म्हणजे 0 पेक्षा जास्त आहे तर इथे PI सुद्धा नक्कीच 1 पेक्षा जास्त येणार. On the other hand, if the NPV is negative, the project will have a PI of less than 1. म्हणजे काय, तर NPV मेथड तुम्ही अगोदर वापरून बघितली आहे, तिथं NPV निगेटिव्ह आलाय, 0 पेक्षा कमी आलेला आहे, वजा चिन्ह सकट आलेला आहे, तर तिथं PI काय असणार आहे, 1 पेक्षा कमी असणार आहे. सो सेम कन्क्लुजन येईल की जिथं जिथं NPV मेथड तुम्ही वापरली असेल तेच कन्क्लुजन PI मेथडला सुद्धा येईल. In other words, if the present value of cash flows exceeds the initial investment, there is a positive net present value and a PI greater than 1, indicating that the project is acceptable. म्हणजे NPV 0 पेक्षा जास्त असली पाहिजे आणि PI सुद्धा 1 पेक्षा जास्त असला पाहिजे तर तुम्ही तो प्रोजेक्ट स्वीकारला पाहिजे.